मुळात हा मतदारसंघच आदरणीय पवार साहेबांचा. त्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी निवडणूक 2019ची म्हणजे आम्ही 14ला या मतदारसंघातून लढलो, 19ला आम्ही लढलो, त्याचबरोबर आता 24ला आम्ही लढलो. त्याचं कारण आहे की 14ला खूप वाईट पराजय झाला, पण 19ला पवार साहेबांच्या बद्दलची असणारी प्रचंड सहानुभूती आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल असणारा प्रचंड राग हा मतपेटीतून जाणवला. त्यावेळेसचे आमदार हे पवार साहेबांच्या करिश्म्यावर निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार जरी तो तिकडे गेलेला असले तरी हा मतदारसंघ आमचा असल्यामुळे या रचनेमध्ये किंवा या वाटपामध्ये आम्हाला मिळेल या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. त्याचं कारण आहे की जर मग अं, शिवसेना उद्धवजी ठाकरेंचे 40 आमदार पलीकडे पळून गेले, काही काँग्रेसचे गेलेले, आमचे तर 40-42 पळून गेले. असं असताना जर तो आमदार पळून गेलाय म्हणून मतदारसंघ दुसऱ्या पक्षाला द्यायचं जर ठरलं तर मग तोच फॉर्म्युला अख्ख्या राज्यभर लावा लागेल आणि मग तर उद्धव साहेबांचे किंवा काँग्रेसचे बरेचसे मतदारसंघ एकमेकाला द्यावे लागतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विजयी फॉर्म्युलाचा नाही का जे सूत्र आहे ते कायम राहील. अर्थात महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य असेल. त्याचं कारण आहे आम्ही पवार साहेबांच्याकडे जे थांबलो किंवा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे कामकाज करतोय हे कुठल्या तिकिटासाठी नाही, कुठल्या आमदारकी खासदारकीसाठी नाही, फक्त आणि फक्त विचाराची लढाई आणि या उत्तुंग नेतृत्वाला व्यक्तिमत्वाला साथ द्यायची एवढ्याच प्रेमापोटी आम्ही थांबलेलो आहोत.